रामकृष्ण हरी मंडळी, आज आहे पौष महिन्यातला पहिलाच गुरुवार. तर बघा, आज धनिष्ठा पंचमी आहे. तर धनिष्ठा पंचमी आहे ते तर त्याचा उपाय मी तुम्हाला सांगणारच आहे. पण ज्या महिलांचं मार्गशीर्ष महिन्यात उद्यापन झालं नाही, तर हा पहिला गुरुवार आहे. याच गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचं आहे. कन्यांना बोलवून त्यांचं पूजन देखील तुम्ही करू शकता, कारण पंचमी तिथी आलेली आहे आणि धनिष्ठा पंचमी आहे. धनिष्ठा नक्षत्र आहे आणि पंचमी तिथी आहे, त्यामुळे हा धनिष्ठा पंचमीचा योग जुळून आला आहे. धनिष्ठामध्येच धन हा शब्द येतो. तर लक्षात घ्या, आपल्याला या दिवशी आपल्या घरातलं संपूर्ण दारिद्र्य नष्ट होण्यासाठी, आपल्या घरावर शत्रूची वाईट नजर असेल तर ती दूर होण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे. तर बघा, पंचमीच्या दिवशी आपण अर्थात देवीची पूजा उपासना करतच असतो. तर आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर दिवा कशासाठी लावायचा आहे? आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हायचं आहे. म्हणजे कसं बघा, आता आपण जेवढं कमवतो त्यापेक्षा जास्त खर्च होतं, किंबहुना ते कमवलेलं टिकत नाही. आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आहे. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्याचबरोबर लोकांची वाईट नजर आपल्या घरावर आहेत, म्हणजे की असे शत्रू की जे आपल्यासमोर गोडगोड बोलतात आणि आपल्याबद्दल त्यांच्या मनात अतिशय खूप जास्त प्रमाणात विष असतं. तर ते दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कधी करायचा आहे? तर बघा, आज तुम्हाला संध्याकाळी 6:30 ते 9:30च्या वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 दिवे लागणार आहेत. आता दिवे तुम्हाला कणकेच्याच पिठाचे बनवायचे आहेत. पितळेचा असो, तांब्याचा असो किंवा मातीची पंटी असो, तुम्हाला घ्यायची नाही आहे. तर आपल्याला कणकेच्याच पिठाचे दिवे घ्यायचे आहे, कारण कणकेच्या पिठाच्या दिव्याला अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला 2 कणकेची, आता तुम्ही जेव्हा कणिक मिळणार स्वयंपाकासाठी संध्याकाळी, तेव्हा त्याच कणकेने तुम्ही 2 दिवे बनवले तरी देखील चालणार आहेत. आता बघा, ते 2 दिवे बनवून झाल्यानंतर तुम्हाला ते 2 दिवे एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला थोडे थोडे तांदूळ ठेवून त्यावरती ते 2 दिवे ठेवायचे आहेत. दोनही दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता बघा, तुमच्याकडे जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही देवासाठी जे तेल वापरता ते तेल त्या दिव्यामध्ये टाकलं तरी देखील चालणार आहे. त्याचबरोबर दुहेरी कापसाची वात एका ह्याच्यात आणि दुसऱ्या ह्याच्यात दोन्ही दिव्यांमध्ये दुहेरी कापसाची वात तुम्हाला टाकायची आहे. शुद्ध गाईचं तूप किंवा मग नसेल तर तेल टाकू शकता. आता दोन्ही दिव्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत. हे संपूर्ण तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचं आहे. सायंकाळी 6:30 ते 9:30पर्यंत तुम्ही करू शकता. तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे. ही संपूर्ण या दिव्यांची पूजा करायची आहे. अर्थात देवघरातला दिवा, उदबत्ती सुरू असेलच. बघा, त्यानंतर तुम्हाला हे दोन्ही दिवे तिथेच प्रज्वलित करायचे आहेत आणि दोनही दिव्यांमध्ये 2-2 लवंग तुम्हाला टाकायचे आहेत. आणि सगळ्यात आधी बघा, एक जो दिवा आहे तो उचलून तुम्हाला तुळशीजवळ ठेवायचा आहे आणि दुसरा दिवा तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, आपल्या डाव्या हाताला बाहेर जाताना डावा हात आणि घरामध्ये प्रवेश करताना उजवा हात, अशा साईडनी मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला ठेवायचा आहे. लक्षात आलं असेल, बाहेर जाताना डावा, घराच्या आतमध्ये येताना उजव्या, अशा साईडला एक दिवा ठेवायचा आहे. आता हे दोनही दिवे तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या घरातली जी केरसुणी आहे, जो झाडू आहे, तो घ्यायचा आहे आणि तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन थोडंसं तुम्हाला झाडल्यासारखं करून 2 वेळा तो झाडू तिथे आपटायचा आहे. आणि ते करत असताना, माझ्या घरातली दरिद्रता संपूर्ण निघून गेलेली आहे, माझ्यावरती ज्या कोण्या वाईट कुणाची नजर असेल, जो कोणी माझा शत्रू असेल, तो संपलेला आहे, किंवा मग त्या शत्रुत्व वर कोणी शत्रुत्व निभावत असेल तर ते दूर झालेलं आहे, असं तुम्हाला मनाभावापासून प्रार्थना करायची आहे. ते तुम्ही करत असताना आपल्या मनातल्या मनात, आता बघा, मी सांगेन त्यापेक्षा तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढं तुम्हाला चांगलं बोलता येईल, जसं की माझ्या घरातली सगळी दरिद्रता निघून गेलेली आहे, माझा कोणी शत्रूच उरलेला नाही आहे, असं म्हणत तुम्हाला ते झाडायचं आहे, आपटायचं आहे. आणि नंतर घरात येऊन तो झाडू तुमचा जिथे जागच्या जागी जिथे होता तिथं तो तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे तूप टाकलं असेल किंवा तेल टाकलं असेल तर ते एवढं टाका, निदान तो दिवा अर्धा 1 तास तरी तेवत राहिला पाहिजे.
लगेच शांत झाला नाही पाहिजे. म्हणजे 1 तास तरी तेवत राहील अशाच पद्धतीने त्या दिव्यामध्ये तुम्हाला तेल टाकलं असेल तर तेल किंवा तूप टाकलं असेल तर तूप थोडंसं जास्तच टाका. तर बघा त्यानंतर रात्रभर तुम्हाला ते दिवे तसेच ठेवायचे आहेत. जो की एक आपल्या उंबरठ्याच्या बाहेर असेल आणि दुसरा तुळशीजवळ असेल तसेच राहू द्यायचे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही ते दिवे कुठल्याही झाडाच्या मुळाशी नेऊन ठेवू शकता, जेणेकरून कुठलेही पशुपक्षी किंवा किड्यामुंगे ते खाऊन टाकतील. असे कुठेही रस्त्यात वगैरे नेऊन टाकायचे नाही किंवा कचऱ्यात देखील टाकायचे नाही. कुठल्याही एखाद्या झाडाखाली तुम्हाला ते ठेवून द्यायचे आहेत. तर बघा हा जो उपाय आहे, हा उपाय शिवपुराण कथेतील आहे, तोच मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणखी एक गोष्ट आवर्जून सांगेन, की ज्याही महिलांनी मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन ज्यांचंही राहिलेलं आहे, त्यांच्यासाठी उद्या पौष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. उद्याच उद्यापन करा, पुढचे गुरुवार वाढवत बसू नका. उद्या अतिशय सुंदर असा योग आहे, पंचमी तिथी आहे. तुम्ही कन्यापूजन देखील उद्या करू शकता. धनिष्ठा पंचमी आहे. माता लक्ष्मीची सेवा देखील तुम्ही करू शकता आणि त्यातल्या त्यात गुरुवार देखील आहे. तर हा जो उपाय सांगितला तो तुम्ही आवर्जून करून बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.